to the most awaited event of the year. Respected dignitaries, esteemed guests, and honored members, we warmly welcome you to our annual function. To our students, staff, and others, let's make this occasion unforgettable. स्नेह संमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन. मित्रांनो, स्नेह संमेलन म्हणजे कलाविष्कार. स्नेह संमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन. स्नेह संमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनासाठी मंचावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष CA सचिन कोरे सर, माननीय उपाध्यक्ष धनेशभाई वर्तक, सचिव माननीय सुधीरभाऊ कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयीन शालेय समितीचे कार्याध्यक्ष माननीय प्रकाश संखे सर, सन्माननीय GC मेंबर्स दिनेश पाटील, अमिता राऊत मॅडम, प्रशांत नाईक, माननीय श्री सुरेश जोशी सर, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर पायल छोलेरा मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक अरुण सुरती सर, पर्यवेक्षक डॉक्टर संजय येवले सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रशांत कदम आणि उपाध्यक्ष प्राध्यापक राजू तांडेल सर, कनिष्ठ महाविद्यालयीन क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश आकरेकर आणि उपाध्यक्ष प्राध्यापक पंढरीनाथ घोडे, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दिलीप तेलमोरे सर, स्टाफ रूम सेक्रेटरी प्राध्यापिका प्रवीणा कोचरेकर मॅडम, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख आनंद जाधव सर, अन्य मान्यवर मंडळी, मंडपात उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सुप्रिया राऊत आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता नटराजाचे पूजन करून दीप प्रज्वलनाने आजच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन करावे. आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष CA सचिन कोरे सर आणि सन्माननीय पदाधिकारी अन्य मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता नटराजाचे पूजन करून दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी.
हॅलो हॅलो हॅलो. संमेलनाध्यक्ष माननीय CA सचिन कोरे सर यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. सन्माननीय अतिथींना स्थानापन्न होण्याची विनंती. कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य अरुण सुरती सरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष CA सचिन कोरे सर यांचे स्वागत करावे. संमेलनाध्यक्ष माननीय CA सरांचं सपुष्प स्वागत करण्यात आलेलं आहे. मी पुन्हा एकदा अरुण सुरती सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष धनेशभाई वर्तक, सचिव माननीय सुधीर भाऊ कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयीन शालेय समितीचे कार्याध्यक्ष माननीय प्रकाश संखे सर, विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी शांतता राखावी. यानंतर GC मेंबर्स माननीय सुरेश जोशी सर यांचेही सुरती सरांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. दिनेश पाटील सर, अमिता राऊत मॅडम, आणि प्रशांत नाईक सर. सुरती सरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पायल छोलेरा मॅडम यांचे देखील सपुष्प स्वागत करावे. धन्यवाद सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक डॉक्टर संजय येवले सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरती सर यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. यानंतर यंदाच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश आकरेकर सरांना विनंती आहे की त्यांनी पर्यवेक्षक डॉक्टर संजय येवले सर यांचे सपुष्प स्वागत करावे. या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत कदम सर आणि राजू तांडेल सर उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी कदम सरांचे आणि तांडेल सरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. धन्यवाद योगेश सर. यंदाच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक पंढरीनाथ घोडे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वपुष्प स्वागत करावे. क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश आकरेकर यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दिलीप तेलमोरे सरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करावे. स्टाफ रूम सेक्रेटरी प्रवीणा कोचरेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा, गुलाबपुष्पाचा स्वीकार करावा. घोडे सरांना विनंती आहे की त्यांनी सपुष्प कोचरेकर मॅडम यांचे स्वागत करावे.
यानंतर क्रीडा सांस्कृतिक मंडळ समिती प्रमुख आनंद जाधव यांचे देखील घोडे सरांनी स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सदस्य प्राध्यापिका नेहा म्हात्रे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कमिटीचे कार्याध्यक्ष, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक पंढरीनाथ घोडे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे, तुमचाच आहे, त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी शांतता राखावी ही पुन्हा एकदा विनंती. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचं आकर्षण आहे. पाटील नेटवर्ककडून लाईव्ह यूट्यूब चॅनल आपलं चालू झालेलं आहे, तेव्हा तुम्ही सगळे लाईव्ह दिसणार आहात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मित्रांनो, दिल थाम के बैठो दोस्तों, दिल थाम के बैठो. एक शेर सुनाने जा रही हूँ. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो कॉलेज के दिन भी क्या दिन थे. मागे वळून पाहताना, कॉलेजविषयी बोलताना प्रत्येकाच्या भावना या अशाच असतात. खरोखरच कॉलेजचे हे दिवस खूपच सुंदर असतात. या सुहाना सफरच्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतात. अशाच सुंदर आठवणींमध्ये कायम स्मरण्यासाठी आपण घेऊन येत आहोत कॉलेजचे ॲन्युअल गॅदरिंग. येथे बसलेले तमाम विद्यार्थी हा दिवस एन्जॉय करण्यासाठी उत्सुक आहेत. मी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरती सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. सर्वांना नमस्कार. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष CA श्री सचिन कोरे साहेब, उपाध्यक्ष श्री धनेश वर्तक साहेब, कनिष्ठ महाविद्यालयीन समितीचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश संखे, सचिव श्री सुधीरभाऊ कुलकर्णी, GC मेंबर अमिताताई, श्री दिनेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, सदस्य मान्य श्री जोशी साहेब, लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पायल चोलेरा मॅडम, पर्यवेक्षक डॉक्टर संजय येवले सर, शिक्षक प्रतिनिधी तेलमोरे सर, स्टाफरूम सेक्रेटरी सौ प्रवीणा कोचरेकर मॅडम, या वर्षीचे कार्याध्यक्ष श्री योगेश आखरीकर सर, उपकार्याध्यक्ष पंढरीनाथ घोडे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री प्रशांत कदम सर, उपकार्याध्यक्ष राजू तांडेल सर, जाधव सर, शिक्षक प्रतिनिधी तेलमोरे सर आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि आमचे लाडके विद्यार्थी. आपण वर्षभर शैक्षणिक कार्यक्रम घेत असतो आणि ते अत्यंत उत्साहाने आपल्या महाविद्यालयात पार पाडले जातात. आताच आपण 2 दिवस डेज साजरे केले, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही डेज साजरे केले. त्याच्यानंतर आज ज्याची तुम्ही खूप वाट बघत आहात असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, ज्याच्यासाठी आमच्या प्राध्यापकांनी आणि तुम्ही सर्वांनी तयारी करून घेतली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम बघायचा आहे. जे विद्यार्थी ते परफॉर्म करतील त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आमच्या ह्या क्षितिज नावाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये शिस्तीचं वातावरण ठेवायचं आहे. सगळ्यांनी असं ठरवायचं आहे की मी स्वतः शिस्तीचं पालन करेन आणि कुठलाही इथे डिस्टर्बन्स होणार नाही याची खबरदारी घेईन. कारण मध्ये मध्ये मग पडदा असा खेचावा लागतो आणि मग टाईमपास होतो आणि जो इथे परफॉर्म करेल त्याला प्रोत्साहन करायचं आहे. असं म्हणतात की संगीताशिवाय जीवनात काहीतरी चुकलेलं आहे. संगीतामध्ये एक अशी ऊर्जा असते की जे वातावरण बदलून टाकते. आपल्या संस्थेचे अध्यक्ष हे मान्य CA श्री सचिन कोरे साहेब हे
एक जुनं गाणं त्यांनी गाणं म्हणणार आहे, परंतु गाणं ही कुठल्याही प्रकारचं वातावरण निर्मिती करू शकते. त्याच्यामुळे तुम्ही एक त्यांचा आदर्श जे घ्यायचा आहे की ते स्वतः एक स्पोर्टमॅन आहे, बॅडमिंटनपटू आहेत आणि उत्तम गाणं गातात. अजून त्यांचे काही गुण मला काही माहिती नाही, स्वतः CA झालेले आहेत आणि तुम्हाला ही सगळी डेव्हलपमेंट हे आमचं व्यवस्थापन जे आहे, केवळ ह्या व्यवस्थापनामुळेच तुम्हाला ही सगळी इथे जी प्रगती दिसते आहे, पुढील काही वर्षात प्रगती दिसणारच आहे. आणि मग तुम्ही पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बस मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दोस्तों, जिंदगी में कुछ नहीं रहता है. दोस्तों, जिंदगी में कुछ नहीं रहता है, जिंदगी दोस्ती है. और क्या हो सकता है? दोस्तों, जिंदगी में कुछ नहीं रहता है, जिंदगी दोस्ती है और दोस्ती ही जिंदगी है, दोस्ती ही जिंदगी है. यानंतर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सरांना विनंती आहे की त्यांनी संमेलनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि सगळ्यांना शुभेच्छा द्यावेत. पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. जर पिन ड्रॉप सायलेन्स नसेल तर मी 1 तास घेईल, अध्यक्षसुद्धा आदरणीय अध्यक्ष 1 तास घेतील आणि जर पिन ड्रॉप सायलेन्स असेल फक्त मी 1 मिनिट घेईल आणि अध्यक्ष फक्त 7 मिनिटं घेतील. त्यामुळे पूर्णपणे शांतता राखायची आहे. सन्माननीय आदरणीय व्यासपीठ, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, सोनोबंद दांडेकर महाविद्यालयाच्या या सुंदर परिसरामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि आजच्या स्नेहसंमेलनानिमित्त मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देत आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय CA सचिन कोरे सर यांना मी विनंती करतो की आजच्या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन अधिकृतपणे झालेलं आहे, परंतु सांस्कृतिकरित्या त्यांचा आवाज सुंदर आहे, गोड आहे. त्यांनी आपल्यासमोर एक गीत पेश करून ह्या कार्यक्रमाचं, स्नेहसंमेलनाचं अगदी सांस्कृतिकरित्या उद्घाटन करावं अशी विनंती करतो आणि पुनश्च एकदा शुभेच्छा देऊन माझं मनोगत आटोपत घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त एक आनंदाची बातमी सांगताना मनस्वी आनंद होत आहे. ही संधी मी दवडणार नाही, कारण विद्यार्थ्याचे यश हा संस्थेचा, महाविद्यालयाचा आणि आपल्या सर्वांचा अभिमान आहे. त्याचे कौतुक आपण केलेच पाहिजे. महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनातर्फे पुणे अंतर्गत राज्यस्तरीय कराटे स्पर्धा धुळे येथे संपन्न झाली. पालघर जिल्ह्यातील जवळपास 40,000हून जास्त खेळाडू या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी केवळ 5 खेळाडू हे राष्ट्रीय स्पर्धा खेळले. त्यापैकी 3 खेळाडूंना सुवर्णपदक प्राप्त झाले आणि त्यापैकी एक म्हणजे प्रशील अजय जाधव याने दिल्ली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. मी संमेलनाध्यक्ष CA सचिन कोरे सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रशीलचा सत्कार करावा, त्याचे कौतुक करावे. शासनातर्फे त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. मेडल, सन्मान चिन्ह आणि फोटो देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. यासाठी मी विशेष कौतुक प्राध्यापक किरण थोरात यांचे करेन. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करावा. कुमार प्रशील अजय जाधव इयत्ता 11वीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत आहे. राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये याने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. A huge round of applause for our shining star who has made us proud with his gold medal win. Congratulations Prashil for this incredible achievement. Your hard work and dedication inspires us. Once again, congratulations.
तहसील अजय जाधव आणि प्राध्यापक किरण थोरात यांचे मनापासून अभिनंदन. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष माननीय CA सचिन कोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. तत्पूर्वी एक फरमाईश आहे. इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने CA सचिन कोरे सर यांनाही आपले कॉलेजचे सोनेरी दिवस आठवतात. यानिमित्त त्यांनाही तुमच्यातले होऊन जगायला एक दिवस आवडतं. म्हणूनच खास तुमच्या आमच्या सर्वांसाठी मी कोरे सरांना विनंती करेल की त्यांनी एक गीत या ठिकाणी सादर करावे. ही आमची फरमाईश सर नक्की पूर्ण करतील अशी मी आशा करते आणि सरांना या ठिकाणी आमंत्रित करते. नमस्कार. आवाज खूप दिसतोय. माझा एवढा मोठा आवाज नाहीये. फक्त 5 मिनिटं तुमची घेईल मी, जास्त वेळ घेणार नाहीये. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष धनेशभाई, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश संखे, संस्थेचे सचिव सुधीर कुलकर्णी, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य सुरेश जोशी, अमिताताई, दिनेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पायल चोलेरा मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरती सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक येवले सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, हॅलो. 2 मिनटं, फक्त 2 मिनटं प्लीज. मी तुमचा वेळ अजिबात घेणार नाही आहे. फक्त एवढंच सांगतो, प्रथमतः तर मी तुम्हाला आजच्या ह्या स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा देतो. आजचा हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. आणि एक माझा अनुभव आज जो मला सकाळी आला त्याचा मी तुम्हाला थोडंसं इकडे सांगतो. आज मी ज्या वेळेला ह्या कार्यक्रमासाठी इकडे येत होतो त्यावेळेला मला टेंभोड्याच्या नाक्यावरती 4 विद्यार्थ्यांनी हात केला, माझी गाडी थांबवली. मला बोलले आम्हाला कॉलेजला जायचं आहे. मी म्हटलं चला. गाडीत बसले ते. मी विचारलं कुठल्या कॉलेजला? तर दांडेकर कॉलेजला. म्हणजे ठीक आहे. काय तिकडे तुमचं आज? तर आज आमचं गॅदरिंग आहे. वा वा. कितीचा टाईम आहे? 9:30चं. बरं. अच्छा, मग कॉलेजला बाहेरची मंडळी येतात का? म्हणजे नाही सर, आता नाही येत. म्हटलं का नाही येत? सर आता ते कंपाऊंड केलं ना तारेचं, त्यामुळे उड्या मारून कोणी येत नाही. म्हणजे आमचा कंपाऊंडचा खर्च कुठेतरी कारणी लागला असं वाटते. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला, ते कदाचित विद्यार्थी असतील इकडे, हसत असतील, की कसं वातावरण आहे कॉलेजचं, कसा हा खरा फीडबॅक मिळतो आपल्याला. लक्षात घ्या, कुठल्याही शिक्षकांनी सांगणं, प्राचार्यांनी सांगणं, उपप्राचार्यांनी सांगणं आणि विद्यार्थ्यांनी सांगणं आणि ते पण माहिती नसताना तेव्हा खरा फीडबॅक मिळतो. तर त्यांना मी विचारलं की कसं आहे वातावरण? तर म्हटलं छान आहे. शिक्षक शिकवतात का? हो सर, चांगलं शिकवतात. व्हेरी गुड. आणि तुमचे प्राचार्य कोण आहेत? सावे सर आहेत. उपप्राचार्य सुरती सर आहेत. अच्छा. मी हे एवढ्यासाठी प्रश्न विचारले की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना आपले प्राचार्य आणि उपप्राचार्यांची नावं पण माहिती नसतात. पण हा एकंदरीत 4 मिनिटाचा जो फीडबॅक होता त्यातनं मला समाधान वाटलं की काहीतरी वातावरण एका वर्षामध्ये बदलल्याचं मला एक समाधान जाणवलं. मी म्हटलं शिस्त आहे का कॉलेजला? हो आहे सर, शिस्त आहे. मग तुम्ही आय कार्ड घालता? लगेच त्याने आय कार्ड दाखवलं मला. म्हटलं व्हेरी गुड. पण आय कार्ड संपूर्ण कॅम्पसमध्ये घालता ना? तर हो घालतो आम्ही. म्हटलं काय की ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिकतात ते महाविद्यालय हे आपलं घरच असते, कारण इकडून मुलं घडतात आणि त्याची जाणीव फक्त त्यांना असावी. म्हणून मी त्यांना एकच सांगतो की आज आपण एवढ्या महाविद्यालयासाठी एवढा प्रचंड खर्च करतो मेंटेनन्ससाठी वगैरे, तर मी त्यांना एक सहज विचारलं की बाबा रे, मुलं फार तोडफोड करतात असं मी ऐकलं आहे महाविद्यालयामध्ये. तर नाही सर, आता नाही करत, पूर्वी व्हायची. म्हटलं का आता?
नाही, आता कॅमेरे लावलेत ना, म्हणजे आम्ही लावलेल्या ज्या ज्या कल्पना आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केल्या त्या कारणी लागल्या, ह्याचं एक समाधान इकडे मला आहे. दोनच गोष्टी फक्त सांगतो. एक म्हणजे आताच नॅक येऊन गेलं, जर आपल्याला सुदैवाने चांगली ग्रेड मिळाली तर तुम्हाच मंडळींचा सर्वात जास्त त्याच्यामध्ये फायदा आहे. आणि आता आपल्याकडे PM उषाचे फंड्स आपण आता युटिलाइज करतोय. आज इकडे जो हॉल एवढा भरलेला आहे, आम्ही जो डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे, तर मला असं वाटतं आत्ताच सरांनी मला लगेच कानात सांगितलं की सर आपल्याला 1000 विद्यार्थी बसतील एवढा प्रचंड मोठा हॉल बनवायचा आहे आणि आपण त्याची प्रोव्हिजन आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये केलेली आहे. आणि असा जो उत्साह राहिला, असं जर शिस्तीचं वातावरण राहिलं आणि अशा तऱ्हेने जर आपलेपणा राहिला तर मला वाटत नाही की आपण जे जे काही टार्गेट ठरवतो आहे ते अचीव होण्याचा आपल्याला वेळ लागेल. त्यामुळे आपण सर्वांनी आज, मी तर असं म्हणेल की फक्त विद्यार्थ्यांनीच विद्यार्थी व्हायचं नाही आहे, आज शिक्षकांनी देखील विद्यार्थी व्हायचं आहे, आज मॅनेजमेंटच्या सदस्यांनी देखील विद्यार्थी व्हायचं आहे. आणि त्या विद्यार्थीपणाचाच एक भाग म्हणून मला जे सर्वांनी जर सांगितलं की गाणं गा, तर मला गाणं गावं लागेल. मी गाणं गाणार आहे. फक्त एवढंच सांगतो, मी शुक्रवारी शेगावला गेलो. आपल्यापेक्षा खूप थंडी होती, त्यामुळे माझा आवाज बसला, मला सर्दी झाली, माझं डोकं दुखत होतं. मी आज सकाळी 8:30 वाजता घरी आलो आहे, पण उत्साहाने इकडे आलो कारण की मला तुम्हाला सर्वांना भेटायचं होतं. सुरती सरांनी सांगितलं की सर मी येणार म्हणजे येणार आणि तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. तर एवढंच बोलून मी इकडे थांबतो. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा. आपल्या ह्या महाविद्यालयाच्या सर्व वस्तूंची काळजी घ्या. आपल्या घराप्रमाणेच वस्तू आहेत असं समजून कुठली तोडफोड करू नका, एवढी नम्र विनंती. धन्यवाद. हॅलो 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 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो हॅलो. मला कल्पना आहे की आपण सर्व तरुण मंडळी आहात. आमचा जो जमाना होता तो 70-80चा होता. त्याच गाण्याची मला जास्त आवड होती आणि नवीन गाणी सुद्धा गाऊ शकतो, पण आज आवाज तेवढा माझा साथ देणार नाही कारण की हल्लीची गाणी थोडी हाय ट्यूनची असतात. आमच्या वेळेला लो ट्यूनची गाणी होती, त्यामुळे थोडंसं एक आज मला एक्सक्यूज करा, कधी या मंडळींना आवडणार नाही, पण इकडे बसलेल्या शिक्षक वर्गांना जरूर आवडेल. एक गाणं आहे साथी पिक्चरमधलं, राजेंद्र कुमार, वैजयंती माला, मेरा प्यार भी तू है. मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गाणं. प्रयत्न करतो. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में, नजारों में. और घटा के रूप में तू है, कांधे पे मेरे सर को झुकाए, मुझ पे लटे बिखराए. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने
हा माझा फॉल्ट नाही आहे. हॅलो आवाज आहे त्याचा? आवाज फुल आहे. मंजिल मेरे दिल की वही है, साया जहां दिलदार है तेरा। पर्वत पर्वत तेरी वाहे, गुलशन गुलशन प्यार है तेरा, महके है आंचल मेरा। मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में नजारों में। जागी नजर को ख्वाब है जैसे, देख मिलन का दिन ये सुहाना। आँख तो तेरे जल्वों में गुम है, देखूं तुझे या देखूं जमाना, बेखुद है दीवाना। मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में नजारों में। थँक्यू व्हेरी मच. खूपच सुंदर. इतकी सुंदर सुरुवात केली त्याबद्दल सरांचे आभार. सरांच्या गाण्याने एक माहोल तयार झाला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सरांच्या सुरेल आवाजातले गाणं ऐकण्यासाठी दरवर्षी आम्हाला प्रतीक्षा असेल या नोटवर मी कार्यक्रमाच्या अंती आभार प्रदर्शनाकडे वळते. यंदाचे क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश आकरेकर सरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन करावे. सन्मान्य व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापक सहकारी
आणि वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 साठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आभार प्रदर्शन करण्याआधी वार्षिक स्नेहसंमेलन 2024-25 साठी ज्याचे आपण नाव क्षितिज ठेवलेले आहे त्याबद्दल मी 2 ओळी बोलू इच्छितो. उडत्या पंखांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. सातकाला ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला ओढ असते स्वाती नक्षत्राची, चकोराला ओढ असते चंद्रकिरणांची. अगदी तशीच आमच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ओढ असते वार्षिक स्नेहसंमेलनाची, वार्षिक स्नेहसंमेलनाची. अशा या ओढ लावणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्राध्यापक योगेश अकरेकर आपणा सर्वांसमोर उपस्थित आहे. तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, प्रभावी व्यक्तिमत्व आणि सुस्वभाव यांचा सुरेख संगम असलेले माननीय अध्यक्ष श्री सचिन कोरे सरांनी आपल्यासमोर सुरेल गीत सादर करून स्नेहसंमेलनाचा माहोल तयार केला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने कार्यक्रमाचा आढावा घेतला, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे उपाध्यक्ष आदरणीय मान्य श्री धनेशभाई वर्तक यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळत असतो. मान्य धनेशभाई वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. संस्थेचे सचिव आदरणीय श्री सुधीरभाऊ कुलकर्णी सर यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे आभार. संस्थेचे जीसी मेंबर आदरणीय सूर्य जोशी सर, आदरणीय अमिता राऊत मॅडम, तसेच आदरणीय दिनेश पाटील सर, आदरणीय प्रशांत नाईक सर, आदरणीय ज्योती मेहर मॅडम या आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या व कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे आभार. कनिष्ठ महाविद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश संखे सर वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कोणताही कार्यक्रम ठरवताना ज्यांचा सल्ला, ज्यांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जातीने लक्ष घालणारे आणि आमचे मनोबल कायम वाढवणारे, नेहमी हसतमुख असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर किरण सावे सरांचे मनपूर्वक आभार. विधी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या डॉक्टर पायल झोलेरा मॅडम वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे आभार. कनिष्ठ महाविद्यालयांचा सर्वांगीण प्रगतीची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे ते म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय अरुण सुरती सरांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय संजय येवले सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रशांत कदम सर व उपकार्याध्यक्ष राजू तांडेल सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री पंढरीनाथ घोडे सर, शिक्षक प्रतिनिधी दिलीप तेलमोरे सर, स्टाफरूम सेक्रेटरी सौ प्रवीणा कोचरेकर मॅडम, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कोऑर्डिनेटर श्री आनंदराव जाधव सर या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार. वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समिती नेमल्या होत्या, त्या समितीचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच समितीतील सर्व सदस्यांचे आभार. श्रोते व व्यासपीठ यांच्यातील सुसंवाद घडून आणणाऱ्या आजच्या सूत्रसंचालिका सौ सुप्रिया राऊत मॅडम यांनी उत्कृष्टपणे सूत्रसंचालन केले, त्याबद्दल त्यांचे आभार. आजचा कार्यक्रम यूट्यूब लाईव्ह करण्यासाठी विशेष मेहनत घेणारे आकेश राऊत, रोहित गुंड व संदेश मेरे यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले
सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो. दिल चाहता है कभी ना बीते ये चमकीले दिन, दिल चाहता है कभी ना बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें झूमे शामे गाए रातें, दिन दिन भर हो प्यारी बातें झूमे शामे गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ, यूं ही मिलती रहे खुशियाँ. या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंडपात स्थानापन्न व्हावे. हॅलो. स्वतःसाठी टाळ्या वाजवा आणि मान्यवरांसाठी टाळ्या वाजवा. क्लॅप अगेन. मी मान्यवरांना विनंती करतो स्टेजच्या समोर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.